जर 1962 साली यांनी बारामतीमधील आणि बारामतीच्या बाहेरील मुलामुलींसाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय याची निर्मिती झाल्यानंतर त्याच्या सक्षमीकरणामध्ये हातभार लावला नसता तर आज कुठे ना कुठेतरी विद्यार्थी हे त्यांचे स्वप्न साकारण्यामध्ये मागे राहिले असते। त्याचबरोबर पुणे नंतर दुसऱ्या क्रमांकावरती विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या बारामतीला हवी ती ओळख मिळाली नसती। काही माणसं समाजहित करतात, काही माणसं व्यवसाय करतात, पण काही माणसं अशी असतात ज्यांच्या व्यवसायात समाजहित देखील लपलेलं असतं। त्यांच्या यशाची पोचपावती ही केवळ टाळ्यांच्या गडगडाटीतच नाही, तर शाळेच्या पटांगणात, गावातील मुलांच्या डोळ्यात आणि आत्मविश्वासाच्या त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतो। श्री जवाहर शाह वाघोलीकर नाव घेताच एक असं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं जे हसतमुख आहे पण ठाम आहे। केवळ व्यवसायात नव्हे तर राजकारण, समाजकारण, शिक्षण यासारख्या अनेक स्वप्नांना उंच भरारी देणारा माणूस। त्यांनी केवळ हे स्वप्न पाहिलं नाही तर या स्वप्नासाठी ते झटले। आज अनेकांत एज्युकेशन सोसायटी ही केवळ एक संस्था नाही तर ती आहे एक चळवळ, ग्रामीण शिक्षणाला नवसंजीवनी देणारी चळवळ। आणि या वृक्षाचं वटवृक्षामध्ये ज्यांनी रूपांतर केलं ते म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व श्री जवाहर शाह शेठ वाघोलीकर। हे केवळ नाव नाही तर बारामतीच्या विकासाच्या प्रवासातला एक ठळक अध्याय आहे। शिक्षण क्षेत्रातले त्यांचे योगदान म्हणजे ज्ञानदानाची एक पवित्र वाटचाल। कैलासवासी धोंडी बाबाजी सातव आणि कैलासवासी विनोद कुमार गुजर या सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी बारामतीकरांसाठी केवळ योजनाच आखल्या नाही तर त्या स्वप्नांची मूर्ती घडवली। विकासाचा प्रत्येक निर्णय त्यांनी तात्काळ घेतला, अंमलात आणला आणि बारामतीकरांच्या भल्यासाठी उभा केला। उद्योग भवन, गणेश मार्केट, जुनी भाजी मंडई आणि सिमेंट टँक या केवळ इमारती नाही तर त्या त्यांच्या दूरदृष्टीची आणि लोकसेवेच्या निष्ठेची साक्ष आहे। खुर्चीच्या राजकारणापेक्षा जबाबदाऱ्यांचे राजकारण ज्यांनी प्रामाणिकपणे पार पाडले असे हे श्री जवाहर शाह शेठ वाघोलीकर यांच्या दृष्टिकोनातून उभी राहिलेली ही संस्था विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही तर त्यांच्या स्वप्नांना आणि इच्छाशक्तीला आकार देते। येथे असलेला जिमखाना, लायब्ररी, रीडिंग हॉल आणि फेस स्कॅनिंगसाठी असलेली सुविधा ही सिक्युरिटी सोबतच शिक्षणाला आणखीन अधिक समृद्ध बनवते।